शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांची स्वप्नपूर्ती झाली आहे। रायगड पालकमंत्री पदाची माळ गोगावलेंच्या गळ्यात पडलेली आहे। तटकरेंसोबतच्या संघर्षात गोगावलेंनी बाजी मारली आहे। रायगड जिल्ह्यात आता गोगावले समर्थकांनी जल्लोषही सुरू केला आहे। रायगडच्या पालकमंत्री पदाचं भिजत भोंगलं अखेर गंगेत न्हालं। पालकमंत्री पदाच्या संघर्षात बाजी मारली भरत गोगावले यांनी ही माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली। महायुती सरकार सत्तेत आल्यापासून रायगडच्या पालकमंत्री पदावरनं तटकरे आणि गोगावले यांच्यामध्ये संघर्ष सुरू होता। दोन्ही बाजूंनी कुणीही माघार घ्यायला तयार नव्हतं। आज अखेर त्यावर तोडगा निघालाय। दरम्यान याबाबत 2 महिन्यांपूर्वीच तोडगा निघाला होता, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी झी 24 तासशी बोलताना दिली। अनेक वर्ष अनेक दिवस संपूर्ण रायगडकर हे पालकमंत्री पदाच्या प्रतीक्षेमध्ये होते, परंतु खऱ्या अर्थाने जरी पालकमंत्री पद कायदेशीररित्या घोषित झालं नव्हतं तरी सुद्धा संपूर्ण रायगडकर जनतेच्या मनामध्ये भरत शेठ हेच पालकमंत्री होते। फक्त आज ती कायदेशीररित्या पालकमंत्री पदाची त्यांची घोषणा झालेली आहे। जिल्ह्यामध्ये आज दिवाळी साजरी होत आहे। आपण पाहिलं गेली अनेक वर्ष भरत शेठ गोगावले साहेब हे पालकमंत्री व्हावे म्हणून समस्त रायगडकरांची मागणी होती आणि आज खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी होत आहे।